नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विद्यासागर रावणगावे जे आज कार्य करतो की अनेक शेतकऱ्याचं आज काय झालंय, उत्पादन कमी होत चाललंय आणि खर्च वाढत चाललाय. त्यामुळे शेतकऱ्याला अनेक संकट येत चालले. संकटामध्ये शेतकरी मोहरे जायचा प्रयत्न करत चालले, पण तशा पद्धतीचं मार्गदर्शन मिळणार गेलं शेतकऱ्याला. त्या माध्यमात मी काम करतो की शेतकऱ्याचं जे कष्ट आहे, शेतकऱ्याचं जे इच्छा आहे ते पूर्ण झाली पाहिजे. ह्या माध्यमात मी कष्ट करतो, ताबडतोब करतो. आज हजारो शेतकऱ्याचं संकटातून पार पाडलेलं हे माझं एक विषय आहे. आज जर बघितलं तर ह्या कमलनगर गावामध्ये आलंय आणि हे टरबूजची शेती आहे. ह्या पिकासाठी जे माझी टेक्निक होतं वापरण्यासाठी दिलंय आणि काय रिझल्ट आले ते मी खरोखर दाखवतोय. उगाच असा फोटो काढत नाही किंवा उगाच काहीतरी व्हिडिओ टाकत नाही. जे परिस्थिती आहे ते परिस्थिती मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आज बघू शकता हे 45 दिवसाचे जे टरबूज आहे, आज ह्याची साईज बघू शकता, एकदम क्वालिटीबाज बनलेला आहे. या ठिकाणी पाहू शकता, थोडंसं जवळ घ्या. हे बघा, ह्या ठिकाणी हे बघा शटिंग किती एकदम लेवल प्रकारामध्ये झाले आणि फुटवा सुद्धा ह्या पिकाचं बघू शकता. एकाच ठिकाणी नाही तर बघा अनेक ठिकाणी ह्या ठिकाणी सुद्धा बघू शकता. हे शटिंग किती बेस्ट झालेली आहे ह्या पिकाला. तर पूर्णतः ह्या क्षेत्रामध्ये पाहू शकता पूर्णतः कशा प्रकारचं प्लॉट आलेला आहे. मित्रांनो, जे माझ्याजवळ टेक्निक आहे, फक्त उत्पादनच नाही तर आपली शेतीमध्ये जे काय झाले म्हटलं तर केमिकल वापरून जी शेती आपली खराब होत चाललेली आहे. जे देवाने निर्माण केलेली सायकल होती, जे गांडूळ होते, जे जीवाणू होते ते खतम झालेले आहेत किंवा खतम होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आपलं उत्पादन कमी येत चालले. ह्या जर टेक्निकचा वापर केला तर आजच्या दिवसापासून उत्पन्न पण वाढेल. आपले जे गेलेले जे जीवाणू किंवा इतर काही खराबी झाले ते सुद्धा मोहरे आणतो आणि इतर जे खर्च आहे ते हळूहळू कम होते. मित्रांनो बघा, या ठिकाणी पाहू शकता आणि जे या ठिकाणी पाहू शकता किती एक नंबरमध्ये सेटिंग झालेली आहे. घ्या, तर या ठिकाणी पाहू शकता. तर आपले सर या ठिकाणी बघूया. तर याने नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव सांगा. धनराज शरणप्पा घाळे, सर, कमलनगर. सर, ह्याला तुम्ही माझ्या टेक्निकचा वापर केला? हां, केला मल्टीप्लायर वापर केला. सर, तुम्हाला तर काय जाणवून आले फरक ह्याच्यामुळे जर वापरलात म्हणून? आम्हाला काय ह्याला पांढरी मुळे वाढलं की हे पीक काय आहे म्हणजे ना चांगलं होत आहे, एवढं आम्हाला माहीत आहे. ते तुमचं मल्टीप्लायरनं आम्हाला काय म्हणजे पांढरी मुळे वाढलं. मग सगळं काय म्हणजे ह्याच्यामध्ये रान भुसभुशीत झालं आहे. आम्ही पहिले झेंडू घेटलतो ते तेवढं हे असेल तर बी ढेकळं ते असेल तर बी तुमचं हे मल्टीप्लायरनं पाणी देऊन हे केल्यामुळे आमचं रान भुसभुशीत होऊन आमचं मुळे वाढून आमचं पीक नंबर 1 मध्ये आलंय. सर, मग तुम्हाला ते झेंडूमध्ये किती चं उत्पन्न निघाले आपल्या झेंडूमध्ये? आमचं हे 4 एकर जमीनमध्ये माझं झेंडूचं 6 लाख रुपयाचं उत्पन्न निघालतं. 6 लाखाचं. हां. आणि आजूबाजूच्या शेतकऱ्याचं काय उत्पादन निघालं होतं सर? आजूबाजूच्या शेतकऱ्याचं त्यांचं उत्पादन निघालं नाही, त्यांनी तेवढं मेहनत केलं नाही, पाणी लागलं. आम्ही काय म्हणजे हे मल्टीप्लायर वापरलो त्याच्या संघ काय म्हणजे 1261 19 हे गवराचं घातलं वॉटर सोल्युबल घालून औषध 2-3 बार हाणलतो. त्याच्या संघ काय मल्टीप्लेअरचा बी औषध घेतलतो हाणायला त्यांना घेऊन. हे सगळं हे केल्यामुळे माझं झेंडू बी चांगला आलता. आज नंबर 1 टरबूज बी आलं. हे उत्कृष्ट व्हरायटी आहे, हे उत्कृष्ट व्हरायटी नंबर 1 आलं. तुम्ही अपेक्षा केलं होता की फळ त्या पद्धतीने आहे, पण त्याच्यापेक्षा अपेक्षेपेक्षा चांगलं आलंय का? हां, मग फळ काय सेटिंग आहे ह्या वर्षी सेटिंग तेवढं चांगलं झालं नाही कुठं बी. परंतु मला सेटिंग काय एवढं आहे की मी काय एक तोडून टाकू का तेवढं सेटिंग आहे. एक झाडाला मला 2च फळ पाहिजे होतं, 3, 4, 5 असं फळ आहे. तुम्ही बी डोळ्यांना बघलो, मी बी बघलो. कोणी येऊन बघायचं असेल तर इथं येऊन बघू शकतो. बरं. आणि काही पिकामध्ये रोगाचं काही प्रमाण किंवा काही असं वाटतंय का तुम्हाला, शंका आहे का रोगामुळे? नाही, रोग नाही, राई नाही, काही बी नाही. नंबर 1 पीक आहे. हां, ठीक आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. बघा, तर हे स्वतः शेतकरी म्हणतात मी स्वतःच औषध देऊन किंवा मी स्वतःच व्हिडिओ बनत नाही, त्या शेतामध्ये जातो, त्या परिस्थिती काय त्या शेतकऱ्याची अगोदर काय होती, आता काय बदल झाले हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, तुम्ही इतर काही करत असाल तर एक वेळेस निश्चित मला भेटा आणि तुमचं भविष्याचं उज्ज्वल होईल हे मी गॅरंटी देतो तुम्हाला. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.